आमचाही परिचय झाला पाहिजे तर कोण कोण काय इथे काम करत आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर कैलास पाटील सर नमस्कार. नमस्कार. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय डॉक्टर मंगेश राऊत सर नमस्कार. त्याचप्रमाणे आदरणीय चंद्रकांत हजारे सर नमस्कार. आदरणीय सुनील बाबुल सर नमस्कार. त्याचप्रमाणे आमचे इंजिनियर पंकज खरे सर नमस्कार. नमस्कार. आणि आताच उपस्थित झालेले आमचे रिजनल ऑफिसर कांबळे सर नमस्कार करा सर. नमस्कार. या सर्व टीमच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक आपलं स्वागत करतो. आज आपण इथं का आलात, कशाबद्दल आलात, कुठल्या उद्देशाने आलात, त्यासाठी आमचा आम्ही परिचय करून देत असताना आपलाही परिचय होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्व विनंती करेल की आपण सर्वांनी परिचय द्यायचा आहे. मी सुनील पाटील, मी राजकोटवरून येते, सौराष्ट्रमधनं. मी PRO आहे आणि या संस्थेशी 5-7 महिन्याशी मी जुळलेलो आहे आणि खूप चांगल्या पैकीने जे काही काम केलं त्या माध्यमातून मला लोकांचे खूप आशीर्वाद मिळत आहेत. मला जेव्हा कॉल येतो लोकांचा की तुमच्यामुळे माझ्या मुलाला बरं झालं, माझ्या भावाला बरं झालं किंवा त्याच्या व्यसनामधून ते मुक्त झाले, मला खूप बरं वाटतं. पैसा गौण वस्तू आहे माझ्यासाठी, खूप कमावलं आहे मी तर दुसऱ्या माध्यमातून, पण मला त्याच्यात खूप आनंद येतोय. माझ्या आधीपासूनच सेवा ही प्रवृत्ती आहे सर. मी संजय जयवंत तायरे, मी प्रॉपर सनंजन गावाचे, आमचे काका लागतात ते शिरूर अंबाणे, शिरूर तालुका अंबाणे, जिल्हा जळगाव. मी शहाजाला जॉब करतो. मला आवड आली सणाच्या माध्यमातून, म्हणून मी आज पहिल्यांदा जॉईन झालो आहे. मी अंबण्यावरून, आम्ही एका गावाचे शिव, मी रिटायर्ड शिक्षक आहे. आता आमच्याविषयी झाल्यानंतर संस्थेविषयी आणि याच्याविषयी माहिती मिळाल्यानंतर आम्हालाही वाटलं की आपण काहीतरी सामाजिक काम करावं. स्वतःलाही आहेत काही व्याधी त्याचा पण प्रयोग करून पाहावा आणि त्याचा अनुभव नंतर इतरांना सांगावा. मी पूनम देशपांडे, माझ्या मिस्टरांसाठी त्यांना शुगर आहे, तर शुगरसाठी आम्ही एंटॉक्स डी आणि एंटॉक्सचा सध्या वापर करतो आहे. त्यासाठी आम्ही मी स्वतः म्युच्युअल फंड आणि फायनान्शियल ॲडवायझर आहे. मी उमेश देशपांडकर, जलसंपदा विभागात सर्व्हिसला आहे. संघटनात्मक कार्य चांगलं आहे. उपसंस्थेत सगळ्या ठिकाणी ॲग्रेसिव्हली काम करतो आम्ही आणि स्वतः इंटॉक्स डी आणि टी घेतलेलं आहे. मला बरं वाटलं होतं, पण मध्ये थोडा गॅप दिल्यामुळे थोडा त्रास झाला. पण आता ह्या कामात उतरून घ्यायचं असं स्वतःला ठरवलं आणि लोकांनाही बरं करायचं ठरवलं. स्वतःही बरं व्हायचं, लोकांनाही बरं करायचं. डॉक्टर साबणे, नाशिक. मी पहिल्यांदाच येतोय. गेली 40 वर्ष मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतो. मी डॉक्टर अमित आहिरे, आज पहिल्यांदाच इथे आलेलो आहे. बघूयात काय आहे तेच जरा कुतूहल वाटलं, त्यासाठी आलो आहे. मी डॉक्टर दयानंद हत्यारे, मी मुक्त विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. माझे एक बंधू आमच्याशी जोडले गेलेले, त्यांनी मला रेफर केले, तुम्ही इथे जाऊन यायचे, म्हणून मी आलो आहे. मी किशन अंबादास बेवळे, एगेतपूरून आलेलो आहे. मला स्वतःला डायबिटीस आहे, तर मला हे प्रोडक्ट चालू करण्यासाठी आणि इथून पुढे काही बिझनेसची संधी असेल ती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. थँक्यू. माझं नाव गणेश चंद्रकांत भरीत. माझे मोठे बंधू संजय भरीत यांनी मला कळवल्याच्या नंतर मी इथे आज पहिल्यांदा आलेलो आहे. मी अविनाश कांबळे, समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून मी जवळजवळ आज 6 महिने झाले मला जॉईन होऊन. तर जॉईन होण्याचं कारण माझं असं होतं की पहिल्यांदा मला स्वतः अनुभव घ्यावा आणि मग जॉईन करावा. तर मला ॲक्च्युली शुगर आहे
आणि शुगर असल्या कारणानं मी अँटेस्टी आणि ते डी घेतला तर मला 8 दिवसातच फरक पडला त्याच्यामध्ये. 8 दिवसात फरक पडल्यानंतर मग मी विचार केला की आपण हे करायला काय हरकत नाही, ठीक आहे. लोक जरा थोडंसं प्रोडक्ट जरा महाग असल्या कारण जर लोक थोडंसं हे करतात, मला बरेच अनुभव आले त्याच्यामध्ये. परत ज्यावेळी आपण लोकांना कन्व्हिन्स करेल आणि त्यांना ज्यावेळी पटेल आणि ज्यावेळी घेतात त्यावेळी 100% म्हणतात की नाही मला हेच चालू करायचं आहे. आणि आतापर्यंत मी 100ची ऑर्डर दिली होती. 100ची ऑर्डर दिली होती 6 महिन्यामध्ये, 6 महिने 4 महिन्यामध्ये आता मॅडम फक्त 28 प्रोडक्ट शिल्लक राहिले. आणि एवढे फास्ट रिझल्ट आहे आणि करायला काय हरकत नाही. सर्वांनी आता इथं आलेलेच आहेत आणि स्वतः प्रत्यक्षात अनुभव पण आता बरेच लोकांनी घेतलेले आहे, अनुभव पण घेतलेले आहे. ज्यांनी नवीन लोक आलेले आहेत त्यांनी जरूर अनुभव घ्यावा आणि ह्या माध्यमातून 2 पैसेही मिळतील आणि समाजाचं कार्य होईल. तर अशाच आशा बाळगून सर्वांना नमस्कार. नमस्कार. मी नमस्कार याच्यासाठी म्हणालो की सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष ठेवावं. मित्रांनो, माझं 60 वर्षाचं रनिंग एज आहे आणि आजपर्यंत कुठलाही बीपी शुगर असा कुठलाही आजार नाही. आणि हे नसतानाही याकडे मी का आलो की घरोघरी आपण बघतो आहोत जे काही आजार आहेत, तुम्ही सर्वपैकी काही म्हणण्यापेक्षा बरेच जण हे व्याधीग्रस्त आहेत आणि व्याधीग्रस्त आहेत म्हणून इथं आले. पण मी कुठल्याही व्याधीचं नसतानाही आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून आपली जबाबदारी म्हणून या कार्यामध्ये आपण सर्वांनी सक्रिय होणं हे आवश्यक आहे. जसं सर म्हणाले, पैसा ही एक वेगळी गोष्ट आहे. ते साधन आहे, साध्य नाही. पण आपलं जे साध्य आहे ते म्हणजे आपण स्वतः, आपला नातेवाईक, जवळचे आप्तेष्ट मित्र मंडळी आणि आपले समाज म्हणजे जाती धर्म नव्हे तर आपला हा जो मानव समाज हा व्याधीमुक्त व्यसनमुक्त व्हावा. आणि म्हणून याच कारणास्तव आदरणीय भरीत सरांच्या माध्यमातून कोल्हापूरला जे ट्रेनिंग झाले, विजय पाटील सर आम्ही सर्वजण सोबत गेलो. मी तिथेही 3 ट्रेनिंग केलेले आहेत. गेले सुमारे 6 महिन्यापासून मी या व्यवसायाशी जोडला गेलेला आहे. 150 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आतापर्यंत ओळखीच्यांना, मित्रमंडळींना दिलेले आहेत. सर्वांचे रिझल्ट येत आहेत. कारण ही काही जादूची कांडी नाहीये आणि तशी कोणी अपेक्षाही ठेवू नये. त्या पद्धतीने हळूहळू इम्प्रूव्हमेंट आहे आणि खूप सुंदर पॉझिटिव्ह असे इम्प्रूव्हमेंट आहे. प्रत्येकाने पॉझिटिव्हली ह्या गोष्टी समजून घेणं ही महत्वाची गोष्ट आहे. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. पुन्हा एकदा नमस्कार. मी शहाजी शिरसाट मसरूडून आलो आहे. आमचं एक राजू गोल्हार सरांचं निवासी शिबिर होतं निवासाला. तर तिथं नांदेडचे कळणे सर या प्रक्रियेशी जॉईन होते. त्यांनी माहिती दिली. त्याच्यानंतर दिगंबर सर जे आहेत कोल्हापूरचे, त्यांनी पाटील सरांचं कॉन्टॅक्ट करून दिलं मला. आणि मी एक व्यापारी आणि व्याधीग्रस्त पण, व्याधीबरोबर आपल्याला काही व्यवसायाची संधी पण भेटेल या उद्देशाने इथं आलो आहे. तर माझ्या सर्वांना धन्यवाद. अतिशय छान प्रकारे आपण परिचय करून दिला. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी होऊन जाऊया. समर्थ सोशल फाउंडेशन आणि न्यूट्रिफिल हेल्थ प्रोडक्ट लिमिटेड कंपनी ही कोल्हापूरची कंपनी आहे. आणि ह्या कंपनीने सोशल काम करत असताना, सामाजिक कार्य करत असताना समाजातील सर्वच स्तरातील व्यक्तींना जे आजार असेल ते आजारातून मुक्त करावं. व्यसनमुक्त आहेच, मधुमेहमुक्ती आहे आणि अजून काय काय आहे ते पुढे तुम्हाला सांगण्यात येईल. सांगण्याचा उद्देश असा आहे माझा का आपले जे प्रोडक्ट जे आहेत, जो आजारी झालेला आहे त्याला आजार बरं करण्यासाठी तर आहेच आहे, पण ज्याला वाटतं आजार होऊच नाही त्याच्यासाठी सुद्धा आहे. आणि ते कसं काय आहे कसं आहे ती माहिती देण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करतोय आमचे आदरणीय डॉक्टर पाटील सर. सर्वांनी स्वागत करायचं आहे. आमचे सुरेश पाटील सर अतिशय
सुरेश पाटील सर अतिशय आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी मी विनंती करेल आपल्या सर्वांना आपले मोबाईल जे आहेत ते सायलेंटमध्ये करावेत आणि मी विनंती करतो आदरणीय आमचे डॉक्टर सुरेश पाटील सरांना तर त्यांनी पुढील माहिती द्यावी. धन्यवाद. सगळ्यांनी प्रथम आपले मोबाईल स्विच ऑफ करून घ्या, कारण तुम्ही एवढ्या लांबून आलात डिस्टर्ब व्हायला नको. आणि आजच्या मीटिंगचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की आज आमचे डॉक्टर लोक जास्त आहेत आजच्या मीटिंगमध्ये. आपण ट्रेनिंग न म्हणता एक हितगुज करण्यासाठी या ठिकाणी बसलो आहे हे मनात ठेवा. ही भूमी संतांची भूमी आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीनं मी डॉक्टर सुरेश पाटील आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सांगायचं तात्पर्य असं आहे, आमचे भरीत सरांनी एक औपचारिक माहिती तुम्हाला दिली. भरीत सरांसाठी एकदा परत टाळ्या होऊ दे. मी प्रथम आपण या ठिकाणी का जमलोय आणि कशासाठी आलोय यावर आपण प्रथमतः हितगुज करूया. नशामुक्ती व मधुमेहमुक्ती हे जे समर्थ सोशल संस्थेचे जे अभियान आहेत या अभियानाविषयी तुम्हाला माहिती तर दिली जाईल, पण आपण या ठिकाणी आज कशासाठी जमलो आहोत हे सुद्धा तुम्हाला सांगणं फार महत्वाचं आहे. आपण नशामुक्तीसाठी इथपर्यंत आलो किंवा काही पेशंट आहेत, प्रत्येक घराघरामध्ये आज मधुमेहाचे पेशंट आहेत, त्यांना काहीतरी आपल्या प्रोडक्टविषयी माहिती मिळाली पाहिजे. तुम्ही नशामुक्तीची माहिती देत असताना तुम्ही स्वतः नशामुक्त असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जर एखादी पेशंटकडे तंबाखू चोळत जर गेलात तर तो पेशंट तुम्हाला प्रश्न विचारेल, अरे बाबा अगोदर तुझी तंबाखू सोड आणि मग मला थोडं मार्गदर्शन कर. म्हणून प्रथम आपण नशामुक्त झालं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. डायबिटीस पेशंटमध्ये पण आपण स्वतः काहीतरी बऱ्याच जणांनी या ठिकाणी रिझल्ट घेतले असतील. नशामुक्तीचं काम करत असताना आपण स्वतः नशामुक्त होणं फार महत्वाचं आहे. आता मगाशी सर बोलले, सर किती दिवस झाले तुम्हाला जॉईन होऊन? 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये किती प्रोडक्ट गेले सर तुमचे? 128. अच्छा, सरांसाठी एकदा टाळ्या वगैरे. कारण मार्केटमध्ये जात असताना सहजासहजी ट्रस्ट कोणी करत नाही. एक डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगतो सर, आपण आपला पेशंट आपल्याकडे आल्यानंतर त्याला पण कुणीतरी पाठवलं असतं, त्याला रिझल्ट मिळालेला असतो म्हणून तो आपल्या क्लिनिक पर्यंत पोहोचतोय. आता आमचे पाटील सर राजकोटवरून इथपर्यंत पोहोचलो. का पोहोचला? सरांना काहीतरी रिझल्ट भेटला असेल. सरांच्या माध्यमातून पाटील सर आयर सर पण या ठिकाणी आले. त्यासाठी सुनील पाटील सरांसाठी एकदा परत टाळ्या होऊ द्या. तुम्ही डायबिटीजचे जे किट आहे आतापर्यंत किती जणांना दिले? 400 लोकांना. अरे वा, काय होऊ द्या परत सरांसाठी. सर तुम्ही त्यांच्या व्हिडिओ वगैरे तयार केल्या? नाही, ते गुजरातीमध्ये असल्यामुळे. तरी एखादी गुजराती काउन्सिलर घ्या आणि व्हिडिओ समोर येऊ द्या सर. कारण माझा व्हिडिओ बघत असाल तुम्ही, बघा प्रत्येक ग्रुपवर माझा व्हिडिओ असतात. मी कुठलाही प्रकारचा मला रिझल्ट मिळाल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ तयार करत असतो. का त्याचा फीडबॅक काय आहे तो आपल्याला पण कळायला पाहिजे. आणि समोर तुमच्या आज आपल्याला 17 ते 18 हजार जे मधुमेह पेशंट असतील, जे ग्रुपच्या माध्यमातून जुळले असतील, त्यापर्यंत तुम्ही जे काम करताय, तुम्हाला जे फीडबॅक मिळाले ते पोचणं फार गरजेचं आहे. यानंतर मी समर्थ सोशल फाउंडेशनची स्थापना कशी झाली हे तुम्हाला सांगू इच्छितो. समर्थ सोशल फाउंडेशनची स्थापना ही तशी 2015 मध्ये झाली. 2015 ते 2019 पर्यंत समर्थ सोशल फाउंडेशनने फक्त एक काम केलं, काउन्सिलिंगचं काम केलं. आयर सर असतील, सुनील सर असतील, कोणी माध्यमिक टीचर असतील, एखादी गावात
व्याख्यान आयोजित करायचं, एखादी शाळेमध्ये जाऊन व्याख्यान आयोजित करायचं, एखाद्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन व्याख्यान आयोजित करायचं. त्या माध्यमातून फक्त 4 वर्ष काउन्सिलिंगचं काम केलं. फक्त काउन्सिलिंग करून होणार आहे का? लोक या कानाने ऐकतात आणि या कानाने सोडून देतात. त्यानंतर संस्थेने ठरवलं, ज्या लोकांना आपण काउन्सिलिंग केलं त्या लोकांना कॉलबॅक फोन करायला सुरुवात केली. ज्यावेळेस काउन्सिलिंग झालं ते लोक रडत होते, सर माझ्या मुलाने असं केलं, अल्कोहोलच्या नादी लागून आमची जमीन विकली गेली, आमचं घर बर्बाद झालं. आणि परत 2 ते 3 वर्षानंतर ते लोकांचे फीडबॅक घेण्यासाठी फोन केले गेल्यानंतर त्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडून दिलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, फक्त काउन्सिलिंग करणार किंवा काउन्सिलिंग करून होणार नाही, तर यासाठी आपण कुठेतरी जमिनीवर काम केलं पाहिजे आणि आपले कुठले तरी प्रोडक्ट आपण यासाठी आणले पाहिजे, तरीच लोकांमध्ये परिवर्तन होईल. मग 4 वर्ष संस्थेने काय काम केलं? 4 वर्ष फक्त संस्थेने काउन्सिलिंगचं काम केलं. काउन्सिलिंग करून संस्थेच्या लक्षात आलं, फक्त लोकांना काउन्सिलिंग करून उपयोग होणार नाही, तर त्यासाठी आपण काहीतरी प्रोडक्ट किंवा फॉर्म्युले हे आणले पाहिजे. त्यावर संस्थेने सर्च चालू केला. सगळ्यात प्रथम संस्थेने फक्त 19 ते 2000 पर्यंत नशामुक्तीवर काम केलं. नशामुक्तीवर एवढं मोठं काम आज महाराष्ट्रामध्ये समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून झाले. जवळजवळ 5.5 लाख लोक नशामुक्तीच्या माध्यमातून आपल्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नशामुक्त झाले. त्यानंतर कोविडचा पिरियड आला सर, अमित सर. कोविडच्या पिरियडमध्ये लोकांना डायबिटीस हा मोठ्या प्रमाणात क्रिएट झाला. लोकांचे कामं बंद झाले. जी अत्यावश्यक सेवा होती, मेडिकल असेल, डॉक्टर असेल, आपण फील्डवर काम करत होतो, आपण लोकांपर्यंत पोहोचलो. पण अन्य लोकांना पोलीस लोक फील्डवर काम करू देत नव्हते. त्यावेळेस आमच्या समर्थ सोशल फाउंडेशनने ठरवलं, आपण मधुमेह मुक्तवर सुद्धा कुठले तरी प्रोडक्ट आणले पाहिजे. आणि त्या मधुमेह मुक्तवर आपले 2 प्रोडक्ट आले, एक अँटॉक्स टी आणि एंटॉक्स डी. ह्या अँटॉक्स टी आणि एंटॉक्स टीने जवळजवळ मधुमेहाचा जे कोविडचा पिरियड होता, त्या कोविड पिरियडमध्ये 4.5 लाख लोकांना मधुमेह मुक्त मधून आपल्या समर्थ सोशल फाउंडेशनने मुक्त केले. मग या समर्थ सोशल फाउंडेशनचं काम करत असताना एक सुरुवातीची पार्श्वभूमी आहे, मी तुम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होती, ती मी तुम्हाला परत रिपीट करतो की संस्थेला गरज का वाटली, नशामुक्तीचं काम करायची गरज का वाटली, का करायचं? समाजासाठी आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आता अमित सर आहेत, शेळके सर आहेत, परत डॉक्टर आहेत, सर आहेत, आपण मंगेश सर आहेत. मंगेश सर चांगले आज मोठ्या हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून 12 तास ड्युटी करून आज या ठिकाणी परत हजर झाले. त्यांना काही आवश्यकता नाही, काही गरज नाही की आमचं व्यवस्थित चालू आहे, आमचे क्लिनिक चालू आहे, माझं क्लिनिक चालू आहे, अमित सरांचं चालू आहे, मंगेश सरांचं चालू आहे, शेळके सरांचं चालू आहे. पण समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं आम्ही प्रेरित झालो. आणि समर्थ सोशल फाउंडेशनच्या संचालकांना पण वाटलं आपण काहीतरी केलं पाहिजे. या भावनेतून आमच्या संस्थेचे जे डायरेक्टर आहेत सादिक सर, कोल्हापूरमध्ये न्यूज आली, एका मुलानं आपल्या आईचा खून केला. ही न्यूज वाचल्यानंतर आमचे जी संचालक बॉडी आहे, आश्रम सर आहेत, सुहास पाटील सर आहेत, या 5 लोकांना बोलून सादिक सरांनी यांच्या कानावर ही बातमी टाकली. सर तुम्ही ही बातमी तुमच्या कानापर्यंत आली, न्यूजपेपरमध्ये आली, टेलिव्हिजनवर आली, एका मुलानं आपल्या आईचा खून केला. तो मुलगा खून करून थांबला का? तर तो मुलगा खून करून थांबला नाही, तर त्या मुलानं आपल्या आईचा खून केल्यानंतर त्या आईचं काळीज बाहेर काढलं. ते काळीज बाहेर काढून तो थांबला का? तो तिथपर्यंत थांबला नाही, तर त्याने त्या आपल्या आईचं काळीज बाहेर काढून त्या हृदयाचे परत 5 ते 6 तुकडे केले. रात्रभर ते काळीज तो खात बसला, त्याच्यावर आपलं मीठ चटणी टाकून त्यानं ते खाल्लं, फ्राय करून खाल्लं. ही मानसिकता कशामुळे तयार झाली? आणि ही सत्य घटना आहे.
त्या मुलाला परत फाशीची शिक्षा पण झाली. आम्ही सर त्याला पत्रकारांनी विचारलं, अरे बाबा तू हे असं का केलं? शिक्षा झाल्यानंतर ज्यावेळेस पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला, ही मानसिकता तुझी कशामुळे तयार झाली, तू हे का केलं? तर त्याने उत्तर एकच दिलं, सर नशेच्या आधी मी एवढा गेलो होतो की माझ्या समोर माझी आई आहे का कोण आहे हेच मला कळालं नाही. त्यामुळे माझ्या हातून माझ्या आईची हत्या झाली. मी काय केलं ते मी काही सांगू शकत नाही, पण मला जगण्याचा अधिकार नाही. तुम्ही आज मला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल, मला जगण्याचा अधिकार नाही. या घटनेने प्रवृत्त होऊन आमची जी समर्थ सोशल फाउंडेशनची टीम आहे, या टीमने ठरवलं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या हेतूनं समर्थ सोशल फाउंडेशनची स्थापना ही 2015 मध्ये झाली. 2015 ते 2000 पर्यंत फक्त समुपदेशन आणि काउन्सिलिंगचे काम चालू. खऱ्या अर्थानं 2000 कोविड नंतर आमच्या संस्थेनं जो युटर्न जर घेतला, ही कोल्हापूरच्या गल्लीतली संस्था दिल्लीपर्यंत पोहोचली आणि ही दिल्लीपर्यंत पोहोचलेली संस्था आज 13 देशांमध्ये काम करते. ही खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये सीमित न राहता ऑल इंडिया आणि आज 13 देशांमध्ये आपल्या संस्थेचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आम्ही पण त्या माध्यमातून जुळलो. मी दुपारच्या सत्रामध्ये मी सांगणारच आहे मी कसं जुळलो, मी त्यावर आता बोलत नाही. त्यानंतर प्रथम जे आपलं अभियान होतं समर्थ सोशल फाउंडेशनचं, ते नशामुक्त अभियान म्हणून होतं. 2 नंबरचं जे अभियान होतं ते मधुमेह मुक्त म्हणून अभियान होतं. त्यानंतरचं ते 3रं अभियान होतं ते वेदनामुक्त अभियान होतं. त्यानंतर 4थं जे अभियान होतं ते रोगमुक्त अभियान होतं. आणि 5 नंतरचं जे अभियान होतं ते शिशु रक्षा अभियान म्हणून होतं. या अभियानावर संस्थेने आज 9 प्रोडक्ट आपले स्वतःचे तयार आहेत. त्यामध्ये डायबिटीस आहे, नशामुक्त आहे. प्रत्येकाने अनुभव घेऊन तुम्ही या ठिकाणी पोहोचलात आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पोहोचलात त्यांच्यासाठी एकदा परत टाळा होऊ द्या. हे जे व्यासपीठ आहे, आपल्याला मोटिवेशनल ट्रेनिंग घ्यायची आहे का टेक्निकल ट्रेनिंग घ्यायची आहे? आपण ट्रेनिंग न म्हणता एक हितगुज करण्यासाठी या ठिकाणी जमलो. तुम्हाला काय आवडेल? टेक्निकल ट्रेनिंग घ्यायची आहे किंवा मोटिवेशनल ट्रेनिंग घ्यायची आहे? मोटिवेशनल ट्रेनिंग घ्यायची. सर मोटिवेशनल ट्रेनिंग मध्ये फक्त स्वप्न दाखवले जातात. आपण टेक्निकल ट्रेनिंग घेऊया. मोटिवेशनल ट्रेनिंग मध्ये काय होतं, तुम्हाला स्वप्न दाखवले जातील, गाड्या बंगले, स्टेजवर नाच होईल, डान्स होईल. हे असं काही आपल्या संस्थेमध्ये नाही. या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती काम करू शकते. ताई या ठिकाणी पोहोचल्यात, गृहिणी या ठिकाणी काम करू शकतात. आणि मधुमेहाचे जे पेशंट आहेत, आज आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे 140 करोड, प्रत्येक घराघरामध्ये आज डायबिटीजचे पेशंट आहेत. नशामुक्तीचं विचारूच नका. आजची जी युवा पिढी जी भरकटलेली आहे, आपण आजूबाजूच्या समाजामध्ये आज बघू शकतो. तर एक मोटिवेशनल स्पीच मी तुमच्यासाठी देतो. कौन कहता है खुशबू खाली गुलाबों की फूलों में होती है? कौन कहता है खुशबू खाली गुलाबों की फूलों में होती है? हमारे समर्थ सोशल फाउंडेशन से जुड़ के देखो, हमारे समर्थ सोशल फाउंडेशन से जुड़ के देखो, आपके परिवार में रौनक की रौनक आ जाएगी. आपके परिवार में रौनक की रौनक आ जाएगी. सांगायचं तात्पर्य असं आहे, या ठिकाणी सगळेच विचारतो तुम्हाला, समाजसेवेच्या भावनेतून या ठिकाणी कोण पोहोचलाय की मला समाजसेवा करायची आहे, माझ्या माध्यमातून 10 लोक 20 लोक नशामुक्त मधुमेहमुक्त झाले पाहिजेत, या भावनेतून या ठिकाणी कोण पोहोचलाय? बऱ्याच लोकांच्या हात वरती आहेत. त्यानंतर मला या ठिकाणून काहीतरी इन्कम मिळाला पाहिजे, 2 पैसे मिळाले पाहिजे, माझे घर झालं पाहिजे, माझी गाडी झाली पाहिजे, या भावनेतून या ठिकाणी कोण पोहोचलाय? आणि तिसरं महत्वाचं असं आहे, ज्यांनी हातच वरती केली नाही ते कशासाठी या ठिकाणी पोहोचले ते पण आपल्याला कळायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आदमी की कीमत नहीं होती, उसकी संगत की कीमत होती.
आदमी की कीमत नहीं होती, उसकी संगत की कीमत होती है। एक 10 रुपए का चाय ठेले पे आप अगर पीने गए, वो आपसे 10 रुपए लेगा। वही चाय आप रेस्टोरेंट में पीने के लिए गए तो वो चाय 25 रुपए की हो जाती है। वही चाय आप रेस्टोरेंट में पीने के लिए गए 25 रुपए की हो जाती है। वही चाय 3 स्टार होटल में आप पीने के लिए गए, वो चाय 90 रुपए की हो जाती है। वही चाय 3 स्टार होटल में आप पीने के गए, वो चाय 300 रुपीज की हो जाती है। चाय तो वही है, लेकिन उसने अपनी संगत बदल ली है। दोस्तों, मैं ये कहना चाहता हूं, जिस दिन आप अच्छे लोगों में उठना बैठना चालू कर देंगे, आपने भी क्वालिटी जरूर बदल जाएगी, जरूर बदल जाएगी। यानंतर आपल्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जे 5 प्रकारचे जे अभियान आहे, त्या अभियानाच्या बाबतीत मी तुम्हाला डिटेलिंग मध्ये न जाता, माझ्यानंतरचे जे सत्र आहे, डॉक्टर आमचे मित्र, आमचे गुरुबंधू विजय पाटील सर हे तुम्हाला डीप माहिती देतील। आज मी एवढी माहिती तुम्हाला न देता मी दुपारच्या सत्रात मी तुमच्याशी परत हितगुज करणार आहे। यानंतर मी विजय पाटील सरांना इन्व्हाइट करतो। एकदा विजय पाटील सरांना तुम्ही एकदा टाळ्या होत्यात विजय पाटील सरांसाठी। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आदरणीय आमचे संजय बरीद साहेब यांनी जे काही तुम्हाला मार्गदर्शन केलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। आदरणीय आमचे डॉक्टर सुरेश पाटील सर यांनी जो मला ट्रेनिंगची माहिती दिली की ट्रेनिंग कशा पद्धतीने होणार आहे, ट्रेनिंगचं स्वरूप काय आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। बरेच लोक लांबून आलेले दिसत आहेत, कोणी 50 किलोमीटर, कोणी 100 किलोमीटर, अगदी कोणी 500 किलोमीटर वरून रात्रभर प्रवास करून इथपर्यंत आले। तुमच्या मनात विषय आला होता की मला ह्या मीटिंगला गेलं पाहिजे, मला समाजकार्य करण्यासाठी या मीटिंगला गेलं पाहिजे। फक्त तुमच्या मनात हा विषय आला होता आणि रात्रभर जागून तुम्ही इथपर्यंत प्रवास केला, या हॉलमध्ये आलात। या हॉलमध्ये आल्यानंतर तुम्ही नाश्ता केला, नाश्ता केल्यानंतर मीटिंगला बसले। काही लोकांना हे सुद्धा माहित नव्हतं की ज्यावेळेस मी हा मेसेज बघितला, आमच्या कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्हने तुम्हाला मेसेज केला किंवा कॉल केला, तर तुम्ही त्यांना बाय डिफॉल्ट पैसे पण पाठवले असतील, पण तुम्हाला तो विश्वास सुद्धा नव्हता की मीटिंग असेल का। मी चाललो आहे तिथे, खरंच मीटिंग असली पाहिजे तिथं, नाहीतर माझे पैसे गेले वाया। आला होता की नाही विचार? नव्हता आला। खूप चांगले पैसा आहे मग ही। तर सर्वजण इथपर्यंत आलात, तुमच्या मनामध्ये हा विषय आला होता की मी या मीटिंगला गेलं पाहिजे आणि तुम्ही इथपर्यंत आल्यानंतर तुमचं सर्वांचं मी विजय पाटील मनपूर्वक स्वागत करतो। त्याच्यानंतर जो काही आपला आता पार्श्वभूमी सरांनी सांगितले की समर्थ सोशल फाउंडेशन एक सामाजिक संस्था आहे। सामाजिक संस्था का काढायला लागली किंवा संस्थेमध्ये असं काय घडलं, त्याच्यानंतरून संस्थेमध्ये काम करत असताना प्रवृत्त का झाले, अशी काय घटना घडली, ही देखील तुम्हाला पाटील सरांनी सांगितली। तर विषय होता की आपला जो काही पहिला विषय होता की आपल्याला नशामुक्ती ह्या विषयावरती काम करायचंय। विषय असा होता की जेव्हा पेपरमध्ये जी घटना वाचण्यात आली, आपले जे काही आदरणीय संस्थापक साहेब आहेत, पेपरमध्ये घटना अशी होती की एका मुलाने त्याच्या आईचा खून करून, एका मुलाने त्याच्या आईचा खून करून तो खून पर्यंत थांबला नाही, तर त्याचं काळीच काढून जे काही घटना तुम्हाला सांगण्यात आली, तर जेव्हा संस्थापक साहेबांनी ही घटना, त्यांचे जे काही सहकारी होते, आदरणीय असलम सरजी, त्याच्यानंतर सुहास पाटील सर आपले बॉडीतले डायरेक्टर आहेत, त्यांच्यासमोर हा पेपर ठेवल्यानंतर फक्त त्यांच्या मनात हा विषय आला होता, फक्त त्यांच्या मनात हा विषय आला होता की आम्हाला नशामुक्ती या सब्जेक्टवरती काम करायचंय। आणि जेव्हा त्यांच्या समोर हा पेपर ठेवला, तर आश्चर्यचकितची घटना ही होती की ते सुद्धा आश्चर्यचकित झाले। आणि ही घटना जी सरांनी सांगितल्या आता, ही लाईव्ह घटना आहे। ही घटना जी काही तुम्ही आज बघितलं, तर त्याची ऑडिओ क्लिप पण आमच्याकडे आहेत। त्याच्यानंतरून त्यांच्या मनात आलं की आम्हाला फक्त या विषयावरती काम करायचंय।
नशामुक्ती ह्या विषयावरती काम करत आहे. आज कितीतरी संस्था नशामुक्ती ह्या विषयावरती काम करत आहेत. जवळपास 47,000 पेक्षा जास्त संस्था या विषयांवरती काम करत आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीने या संस्था जे आहे काम करत आहे. मग त्यांच्याकडे बरेच जे काय असतील काउन्सिलिंगच्या माध्यमातून, त्याच्यानंतर व्याख्यानाच्या माध्यमातून असे बरेच संस्था काम करत आहेत. त्याच्यानंतर सरांनी पाठ सांगितला की आपल्याला ट्रेनिंग घ्यायची आहे. तर टेक्निकल ट्रेनिंग घ्यायची की मोटिवेशनल ट्रेनिंग घ्यायची आहे. तर जगातल्या तुम्ही कुठल्याही ट्रेनिंग मध्ये जा, सध्या जे काही चाललंय ट्रेनिंग हे 2 प्रकारचे असतात. एक असते टेक्निकल ट्रेनिंग आणि एक दुसरी असते मोटिवेशनल ट्रेनिंग. टेक्निकल ट्रेनिंग मध्ये काय होतं की ज्या शाश्वत गोष्टीवरती बोललं जातं, ज्या रिअलिस्टिक मध्ये आहेत, ज्या सध्या रिअलिस्टिक मध्ये काम करतात आणि अगदी दुसऱ्या दिवसापासून त्या आपल्या आयुष्याशी लागू होतील, त्याला आपण टेक्निकल ट्रेनिंग म्हणतो. आणि दुसरी जी ट्रेनिंग असते ही मोटिवेशनल ट्रेनिंग असते. मोटिवेशनल ट्रेनिंग मध्ये काय, तर मोटिवेशनल ट्रेनिंग मध्ये तुम्हाला असं काही सांगलं जातं, असं काही अविश्वसनीय सांगलं जातं की त्याच्या सांगितल्यानंतर तुम्ही फक्त 2 दिवस गरम असतात. तुम्हाला स्वप्न दाखवले जातात. स्वप्न दाखवल्यानंतर माझी ही गाडी येईल, ती गाडी येईल, हे सर्व तुम्हाला सांगितलं जातं. पण ऍक्च्युअली ते घडतं का? काय वाटतं तुम्हाला? आजचा जो काही काळ आहे या काळामध्ये जे काही चाललं आहे, तर या काळामध्ये आपले स्वप्न पूर्ण होतात का? नाही होत. मग तुम्हाला काय वाटतं की मोटिवेशनल ट्रेनिंग घ्यायची का टेक्निकल ट्रेनिंग घ्यायची? टेक्निकल ट्रेनिंग घेऊया. मग आज तुम्हाला टेक्निकल ट्रेनिंग जे आपण घेणार आहोत त्याच्यासाठी 2 नियम असतात. एक असतो बोलणाऱ्यासाठी आणि एक असतो ऐकणाऱ्यासाठी. माझे नियम काय आहेत मी ते फॉलो करतो. जनरली काय होतं की माईक दिला आहे, माईक दिल्यानंतर माणूस हा विसरगोळा प्राणी असतो. नको त्या गोष्टीवर बोलणं, तर त्या गोष्टींची जबाबदारी मी पूर्ण घेणार आहे. दुसरा महत्वाचा विषय, दुसरा जो काही नियम आहे, दुसरा नियम असा आहे की सायन्स असं म्हणतं 1 तास बोलण्यासाठी जवळपास तुम्हाला 5 किलोमीटर चालण्या इतकी एनर्जी लागते. तर जवळपास मी आज तुमच्याशी 5 तास बोलणार आहे. मग माझी 30 किलोमीटर चालण्या इतकी मानसिकता आहे. जर मी ती खर्च करण्यासाठी तयार आहे तर मधून मधून तुम्ही टाळ्या वाजवण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे. चौथा जो नियम आहे, तिसरा जो नियम आहे, असं म्हटलं जातं की सेम टाइम आपण ती गोष्ट बघणं, सेम टाइम ती गोष्ट लिहिणं आणि सेम टाइम ती कृती घडणं, तर ते आपल्याला जास्त लक्षात राहतं. त्याचं रिझन असं आहे, तर सायन्स असं म्हणतं की समोरचा व्यक्ती जवळपास 5 तास बोलणार आहे, बरोबर. विषय हा फक्त 1च तासाचा असतो. विषय हा फक्त 1च तासाचा असतो, पण समोरचा व्यक्ती 5 तास बोलणार आहे तुमच्याशी. तर 5 तास बोलण्यासाठी तुमचा जो काही सबकॉन्शियस माइंड असतो हा फक्त 7च मिनिटं रेकॉर्ड करत असतो. मग कुणाचे 7 मिनिटं कधी असतील, कुणाचे पहिले असतील, कुणाचे मध्य असतील, कुणाचे शेवटचे असतील, आपण सांगू शकत नाही. दुसरा जो नियम आहे तो तुमच्यासाठी आहे. नियम असा आहे की या हॉलमध्ये येताना मी मोठा डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी फार मोठा तत्वज्ञानी आहे, मी इंजिनियर आहे, मला कुठल्या तरी विषयामध्ये PhD केलेली आहे, मला फार पुरस्कार मिळालेला आहे, ही मान प्रतिष्ठा ठेवून जर तुम्ही या मीटिंगला बसलेत तर जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्या मनात उतरणार नाही किंवा तुम्हाला समजणार नाही. तर पहिला नियम असा आहे की तुम्हाला विद्यार्थी समजणं फार गरजेचं आहे. स्वतःला विद्यार्थी समजणं फार गरजेचं आहे. आता जे काही बोलले डॉक्टर पाटील, संजय बरी सर, मी काय बोलतोय तुमच्याशी, आम्ही काय प्रोफेशनल वक्ते नाही आहोत, बरोबर. मी तुमच्यातलाच एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे. फक्त मी संस्थेला रिप्रेझेंट करणार आहोत. मग मधून मधून जे टाळ्या वाजवण्यासारखे मुद्दे असतील, हसण्यासारखे मुद्दे असतील, काही बोलण्यासारखे मुद्दे असतील, तर ते फार महत्वाचे आहेत. म्हणजे जर तुम्ही रिस्पॉन्स केला, बरोबर, तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मला देता येतील.
तर सर्वात महत्वाचं जो आहे की स्वतःला विद्यार्थी समजणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही नियम असतील, काही लिहावंसं वाटेल ते लिहिणं फार गरजेचं आहे. संस्था काय आहे किंवा संस्थेचे अभियान काय आहे, आपली ट्रेनिंग कशावरती होणार आहे, तर हे लिहिणं फार तुम्हाला गरजेचं आहे. तर तुम्ही लिहायला तयार आहात? ओके. त्याच्यानंतर आपण जे काही आज डिस्कस करणार आहोत, तर हे फक्त मीटिंगला लागूनच मुद्दे असतील, बरोबर. आपला जो काही सब्जेक्ट आहे व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त भारत अभियान, बरोबर आहे ना. तुम्हाला हाच विषय सांगण्यात आला होता ना, का दुसरं कशासाठी आले तुम्ही मीटिंगला? तुम्हाला माहित होतं की मला व्यसनमुक्त या सब्जेक्ट विषयी मला जायचं आहे ट्रेनिंगला आणि याची मला माहिती घ्यायची आहे, तरच तुम्ही इथपर्यंत आलात ना, बरोबर आहे की नाही? तर मग आपल्याला दिवसभरातून जे काही मुद्दे डिस्कस करायचे तर दिवसभरातून आपले फक्त 4 बेसिक पॉइंट असतील. बेसिक मुद्दे किती असतील? फक्त 4 असतील. तर त्यातला पहिला जो मुद्दा आहे लिहून घ्या सगळ्यांनी. पहिला मुद्दा लिहा. काय? इंग्लिश मध्ये वॉट. आता काय मीन्स याच्यामध्ये अजून 3 मुद्दे येतील. अ ब ग. अ मध्ये लिहा की सध्या संस्था काय आहे. ब मध्ये लिहा या संस्थेने दिलेले संस्थेचे अभियान काय आहेत किंवा संस्थेचे अभियान काय आहेत. तिसरा मुद्दा लिहा क मध्ये या संस्थेने डिझाईन केलेले मोनोपॉली फॉर्म्युले काय आहेत किंवा असं म्हणू शकता तुम्ही प्रोडक्ट्स काय आहेत. आता आपण ज्या विषयाचा अभ्यास करणार आहोत त्या विषयाचं नॉलेज घेणं महत्वाचं आहे का नाही. भले आम्ही तुम्हाला डॉक्टर करणार नाही, बरोबर, पण ऍटलीस्ट आपण दुसऱ्या दिवसापासून मार्केटमध्ये गेल्यानंतर जे आपल्याला पेशंट मिळतील तर ऍटलीस्ट त्यांना व्यसनमुक्त म्हणजे काय, मधुमेहमुक्त म्हणजे काय, एवढं जरी तुम्ही घेतलं तरी महत्वाचं आहे. मला सांगा, जो काही पानवाला असतो तर ते पान दिल्यानंतर घेणाऱ्याच्या लाल होतं का देणाऱ्याचं लाल होतं? घेणाऱ्याचं होतं, बरोबर. आणि असं जर झालं तर पानवाल्याने जर त्याच्यामध्ये चुना जास्त लावला, त्याच्यात काप जास्त टाकला आणि समोरचा व्यक्ती जर पैलवान असेल तर आता कोणाचं लाल होईल? देणाऱ्याचं लाल होईल. मग विचार करा, एखाद्या पानपट्टीवाल्याला सुद्धा माहिती आहे, एखाद्या पानपट्टीवाल्याला सुद्धा त्याच्या विषयाचं नॉलेज आहे, बरोबर. त्याला सुद्धा माहिती की मला या पानमध्ये काप किती टाकायचा आहे, चुना किती लावायचा आहे, बरोबर. मग तुम्हाला तर लोकांना त्यांच्या व्याधीतून, लोकांना त्यांच्या नशामुक्तीमधून बाहेर काढण्याची संधी मिळणार आहे. मधुमेहामधून त्या लोकांना कॉम्प्लिकेशन्स मधून बाहेर काढण्याची संधी, मधुमेहाच्या झुंजमध्ये जे अडकलेले आहेत, आत्महत्या करण्यापर्यंत ज्यांचे विचार गेलेले आहेत, अशा लोकांना तुम्हाला बाहेर काढण्याची संधी आज मिळणार आहे. मग तुम्ही आणि आम्ही किती नशिबान आहोत. एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी. दुसरा बेसिक पॉइंट जे आहेत, जे आपले 4 बेसिक पॉइंट घेणार आहोत आपण दिवसभरामध्ये, त्यातला दुसरा मुद्दा लिहा. का मीन्स वाय. आता
का मध्ये पण 3 मुद्दे आहेत. बघ, पहिला लिहा मुद्दा, ह्या कामातून आशीर्वाद मिळतील. ह्या कामातून आशीर्वाद मिळतील. ब मध्ये लिहा, पुरस्कार मान सन्मान मिळेल. या कामातून मला पुरस्कार मान सन्मान मिळेल. क मध्ये लिहा, ह्या कामातून पैसाही मिळेल. लक्षात घ्या, आपण फक्त सारांश लिहितोय, फक्त बेसिक पॉइंट लिहितोय. मीटिंग अजून चालू झालेली नाही. आता ऑब्झर्व केलं का तुम्ही, आपण 3ऱ्या नंबरचा पॉइंट काय घेतला, ह्या कामातून पैसाही मिळेल. आपण असं घेऊ शकलो असतो ना. पहिला मुद्दा काय घेतला आपण, आशीर्वाद मिळतील. तर आशीर्वादच्या जागेवरती आपण असंही म्हणू शकलो असतो की या कामातून पैसाही मिळेल. पण आपण पैशाला महत्व कितव्या नंबरचं स्थान दिलं, 3ऱ्या नंबरचं. असं का, असं का, सेवा करतोय. बरोबर, आपला जो काही कन्सेप्ट आहे हा समाजकार्याचा कन्सेप्ट आहे. बघा कसं असतं माहिती का, आपल्या जॉब मध्ये किंवा आपल्या बिझनेस मध्ये आपण पैशाला जर महत्व दिलं, पैसा हीच ध्येय बनवलं, पैसा हाच अजेंडा बनवला, तर पैसा कधी मिळतो का? पैसा पुढे आपण मागे, पैसा पुढे आपण मागे, आणि मध्येच एक फाटा लागतो स्मशानभूमीकडे. मिळतो का पैसा आपल्याला? पण जर तुम्ही हा अजेंडा बनवला, उदाहरणार्थ देशाला नशामुक्त आणि मधुमेह मुक्त करणे, किती मोठा अजेंडा तयार झाला. देशाला नशामुक्त आणि मधुमेह मुक्त करणे हा फार मोठा अजेंडा झाला. याच्यापुढे पैशाची व्हॅल्यू 0 झाली. बरोबर. मग जर तुम्हाला ह्या कामातूनच आशीर्वाद, मान सन्मान, पुरस्कार, पैसा हे सर्व काही मिळेल, मग तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज आहे का? गरज आहे वेगळं काही करण्याची? तुम्ही बघितलं असेल की MLM लीडर किंवा जे काही आपले लीडर्स असतात, काही स्टेज नंतर संस्था काढतात. माहिती तुम्हाला, एक 50-60 वर्षानंतर यांना संस्था काढायला लागते. का काढायला लागते? काय काढायला लागते माहिती तुम्हाला? सामाजिक काम करायचं असतं त्यांना, आणि जो काही पैसा असतो त्याला वाईट करायचं असतं. बरोबर. मग असं समजा, जर तुम्हाला ह्या कामातून पैसा, पुरस्कार, आशीर्वाद, मान सन्मान हे सर्व काही मिळालं, मग तुम्ही आम्ही किती नशीबवान आहोत. आपल्याला वयाच्या 55 वर्षी, वयाच्या 60 वर्षी, वयाच्या 50व्या वर्षी संस्था काढायला लागेल का? ऑलरेडी आपण संस्थेमध्ये काम करतोय. आणि हा जो काही पैसा आहे, हा कोणाचा शापचा पैसा असेल, कोणाला लुबडून कमवलेला पैसा असेल. आमचे जे काही संस्थेचे संचालक आहेत, संचालक बॉडीवरती जे काही डायरेक्टर आहेत आमचे, सुहास पाटील सर, त्यांच्यानंतर जे काही झोनल ऑफिसर आहेत, आज कोल्हापूर विभागामध्ये त्यांचं जवळपास 3-3 करोडचं बांधकाम चालू आहे. जर तुम्ही बघितलं, मला सांगा, सुहास पाटील सरांच्या जी भिंत तयार झालेली आहे, त्या भिंतमध्ये जे ईट लावलेले आहेत, जे काही कॉन्क्रीट टाकलेलं आहे, ते लोकांच्या शापांचे आहे. मला सांगा, त्याच्यामध्ये किती सारे आशीर्वाद असतील. त्या घरातल्या एक वीट मध्ये, त्या घरातल्या एक फरशीमध्ये जगातले किती लोकांचे आशीर्वाद असतील? असतील का नाही? मग तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज आहे का? मग जर आपण ह्या कामात सर्व मिळवलं, मग तुम्हाला काही वेगळं करण्याची गरजच नाहीये. विचार करा, तुम्ही आणि मी किती नशीबवान आहोत. निसर्गाने किती चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला आहे.
तर सर्वजण रेडी आहात? ओके. तिसरा जो मुद्दा आहे, 4 बेसिक पॉइंट मधले तिसरा जो मुद्दा आहे, हे काम कसे करायचे. बघा सिक्वेन्स कशी आहे का, म्हणजे संस्था काय आहे, हे काम का करायचं आहे, आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, हे काम कसे करायचे. कसे मीन्स हाऊ, इंग्लिश मध्ये हाऊ. तुमच्या आयुष्यामध्ये जर तुमचा व्हाय क्लिअर नसेल तर, जर तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुमचा व्हाय क्लिअर नसेल तर काम करता येणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये दिशा फार महत्वाची असते. दोन मित्र असतात, सेम टाइम ते मुंबईच्या दिशेने निघाले, पण एक चालला होता मुंबईला, त्याचा स्पीड फक्त 20 चा होता, आणि एक चालला होता बेळगावच्या दिशेने. मला सांगा कुठला व्यक्ती लवकर पोहोचणार आहे. का? वेग जास्त होता, पण दिशा चुकली होती की नाही. मग आयुष्यामध्ये तुम्हाला वेग महत्वाचा आहे का दिशा महत्वाची आहे. दिशा महत्वाची आहे. आयुष्यामध्ये वेगाला महत्व नसतं, तुमची दिशा महत्वाची आहे का नाही त्याला महत्व असतं. म्हणून आयुष्यामध्ये तुमची दिशा सुद्धा क्लिअर पाहिजे. जर आयुष्यामध्ये तुमचा वाय क्लिअर असेल ना, तर तुम्हाला जे अचीव पाहिजे आहे, तुम्हाला जे यश मिळवायचं आहे, त्या यशापर्यंत नक्की पोहोचू शकणार तुम्ही. म्हणून आयुष्यात दिशा ही आपण स्वतः ठरवायची असते. बरेचसे लोक, व्यावसायिक लोक काय आणि काची माहिती तर मिळवतात. बरेचसे व्यावसायिक लोक काय आणि काची माहिती मिळवतात, पण ते फसतात कुठं, कसेमध्ये. हे काम कसे करायचे. बघा हे मुद्दे असे ना आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये फार लागू पडतात. मी तुम्हाला दिवसभराच्या ट्रेनिंग मध्ये असं कधीच म्हणणार नाही की आमच्या संस्थेसोबत काम करा. काय म्हटलं मी, आमच्या संस्थेसोबत काम करा, पण त्याच्या पुढे पण आहे. पण आज दिवसभरामध्ये मी जे काही तुमच्याशी 5 तास बोलणार आहे, त्या 5 तासामध्ये जर मी तुमच्या मनामध्ये समर सोशल फाउंडेशन, समाज कार्य करायचंय, हा विषय जर मी उतरू शकलो, तर जाताना तुम्ही असं म्हटलं पाहिजे की ही संस्था कोणाची आता, माझी आहे. ही संस्था माझी आहे. आणि अगदी दुसऱ्या दिवसापासून व्यक्तिगत तुमच्या आयुष्यामध्ये हे सर्व मुद्दे लागू पडणार आहेत. आलं लक्षात. तर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की कसे हे काम मला कसे करायचे. त्याच्यामध्ये आपण 2च मुद्दे घेणार आहोत, त्याच्यामध्ये 3 मुद्दे नाही. पहिला मुद्दा आहे की मला वाटतं तसे, पहिला मुद्दा लिहा, मला वाटतं तसे, आणि दुसरा मुद्दा लिहा, संस्था म्हणते तसं. आता याच्यातला तुम्हाला कुठला मुद्दा आवडतो, किती नंबरचा मुद्दा आवडतो तुम्हाला, काय वाटतं तुम्हाला. मला वाटतं तसं काम करायचं का संस्था म्हणते तसं काम करायचं. एखाद्या व्यक्तीने जर एखादा प्लॅन डिझाईन केला असेल, ओके, एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनने, एखाद्या संस्थेने, अगदी तुमच्या बिझनेस मध्ये जरी म्हटलं, तुमच्या बिझनेसचं नॉलेज हे तुम्हालाच आहे ना, मला आहे का नाही. मग एखाद्या संस्थेने जर एखादा प्लॅन डिझाईन केला असेल आणि त्याच्यामध्ये जर त्याने यश मिळवलं असेल, तर आपल्याला जे काही येतं, आपण जे काही हुशार आहोत, फार मोठे तत्वज्ञानी आहोत, ते सर्व जमा करून खुटीला टाकून गेले.
आलं लक्षात? कारण की मला वाटतं तसं जर काम करायला गेले तुम्ही तर मग तिथं फसणार, ते शक्य होणार नाही. त्याचं रिझन असं आहे की समर्थ सोशल फाउंडेशन हा जो काही प्लॅटफॉर्म आहे, ह्याच प्लॅटफॉर्मवरती लोकांनी तो मुद्दा पुढे येणार आहे. लोकांनी 10,000 पासून तर 10 लाख रुपयापर्यंत इन्कम घेतात. मग जर संस्थेने एखादा प्लॅन डिझाईन केलेला आहे किंवा संस्थेने एखादं जे काही मोनोपॉली जे काही आपली ही ट्रेनिंग होते, हा ट्रेनिंगचा पॅटर्न आपला हाच असतो. ऍक्च्युली ही जी ट्रेनिंग असते ना, ही ट्रेनिंग 2 दिवसाची असते. ही ट्रेनिंग जी असते ना 2 दिवसाची असते आणि ट्रेनिंग स्वतः संस्थापक साहेब घेतात. पण काही लोकांना शक्य नाही कोल्हापूर येणं, 2 दिवस राहणं, ट्रेनिंग घेणं शक्य नाही. म्हणून आपण 1 दिवसामध्ये हे सेशन कॉम्पॅक्ट करून इथे